मित्रांनो, आपण एक हेल्मेट शॉपमध्ये आलो आहे, जे की मी तुम्हाला रायडर स्टुडिओ सांगत असतो. माझ्या मित्रांचं शॉप आहे. तर आता त्यांच्या शॉपमध्ये आपण विवेकला हेल्मेट घेण्यासाठी आलो आहे. तर मग तुम्हाला मी बाकीच्या हेल्मेटचं पण रिव्ह्यू दाखवतो. तुम्ही हेल्मेट कसं चॉईस करायला पाहिजे, तुमचं बजेट किती असायला पाहिजे आणि सेफ्टी वाईज कोणतं हेल्मेट तुमच्यासाठी बेस्ट आहे. आता इथं भरपूर सारे हेल्मेट्स आहे. LS2 ब्रँडचे तर खूप सारे असतात. त्याच्यानंतर SMKचे, त्याच्यानंतर ॲक्झॉर, SMKचे हे पण काही व्हर्जन्स आहे. आणि ॲक्झॉर जो की सध्या भरपूर ट्रेंडिंगला असलेला ब्रँड आहे ॲक्झॉर नावाचा. आणि हंटर तर एकदम वाईडली यूज होतं. म्हणजे तुला सगळे 4-5 व्हर्जन जेव्हा बघशील ना तेव्हा कळेल. तर आता अविनाश भाऊ आपल्याला सगळं एक्सप्लेन करणार आहे. तुमच्यासाठी खास आपण एक हेल्मेटची सिरीज चालू केली आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेल्मेट कसं चॉईस करायचं त्याच्याबद्दलच्या जेवढ्या पण क्युरीज किंवा काही डाऊट्स असतील ते आम्ही सगळं क्लिअर करून देणार आहे. आणि आता हे जे स्टडचं, ॲक्झॉरचं, LS2चं आणि वेगाचं हे सगळ्या प्राईस रेंजमधले सगळे हेल्मेट्स आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. आता ते एक्सप्लेन करतो तुम्हाला. तर अविनाश दादा आपल्याला सगळं एक्सप्लेन करेल. वेगळंच आहे. सोनिक वायझर वगैरे काही नाही. साईडची पॅडिंग फक्त याची वॉशेबल आहे, तुम्ही काढून देऊ शकता. आणि 1484चं 1484. त्यानंतर स्टडचं हिलिओस आहे, आता नवीन आलं आहे. ह्याची प्राईस आहे 3300. त्याच्यामध्ये अँटीफो फिल्म पण आहे, अँटीफो फिल्म प्लस सनवायझर पण आहे. आणि याच्यामध्ये स्पीकर पॉकेट पण आहे, जे आपण इन फ्युचरमध्ये ब्लूटूथ इंटरकॉम लावू शकतो. हे जे होल्स दिसतील ना इथं ओके. आणि डबल शेल हेल्मेट आहे, म्हणजे सेफ्टी वाईज त्याच्यापेक्षा हे स्ट्रॉंग आहे. हा बेटर आहे. ह्याच्यात अँटी फॉग आहे, जे पावसाळ्यात यूज होतं. आणि हे काय हे हिवाळ्याचे आपण गॉगल घालू शकतो. अच्छा, म्हणजे Goggle याच्यात space गॉगल दिलाय, घालू हा. शकतो. याची प्राईस 3300. ओके. हा एक्झॉरचा आहे, त्याच्यापेक्षा हा प्रीमियम आहे. मग त्याच्यामध्ये पण अँटीफो फिल्म आहे, सनवायझर आहे, ISI डॉट आणि EC आहे. ओके, म्हणजे तिन्ही पण सर्टिफिकेशन. सर्टिफिकेशन हे नवीन आले ना आता मॉडेल. कलर जुनाच आहे पण जरा आता सध्याला आहे. हां. हे पण डबल शेल आहे. आणि ॲक्च्युली हे कशासाठी असतं मला पण क्वेश्चन आहे. हे नोज कसं- गार्ड आहे ते, नोज गार्ड. म्हणजे मी भरपूर असे काढून ठेवतो, मला कॅमेऱ्यात दिसत नोज नाही. गार्डाची आपली धूळ बिळ नाकामध्ये न जाण्यासाठी. ओके. आता हे झालं 1484, 3300, 4994. हा LS2चं आहे, हां. स्ट्रीम 2. ओके हिला वायझर कोणासाठी प्रेस बटन आहे. ओके. याच्यामध्ये पण सेमच आहे सनवायझर, बट त्याचा आपण याचा KPA शेल आहे, KPSL म्हणजे कायटीन पॉलिमर आलो आहे. ओके. आणि एमर्जन्सी चेक फुल आहे, हां, म्हणजे आपला इन केस जर आपला ॲक्सिडेंट झाला तर हे बेल्ट काढायची गरज नाही, डायरेक्ट असं सिंगल याच्यात काढू direct शकतो ओढू आपण. शकतो. हां आणि याच्यामध्ये फक्त ISI आणि EC आहे, इंटरनॅशनल ब्रँड याच्या. हां हां हां. आणि याची प्राईस 7300. 7300. तर आता आम्ही विवेकला हेल्मेट घेण्यासाठी आलो होतो. तर मग तुम्हाला पण आम्ही एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं. हे 1484, 3300, त्याच्यानंतर हे हेल्मेट 4994 आणि हे 7300 समथिंग आहे. तर मग आता याच्यातले डिफरन्सेस शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर एक सिम्पल हेल्मेट आहे, जे तुम्हाला रेग्युलर यूजसाठी यूज केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर याच्यात फक्त एक सिंगल वायझर येतं, एक समोरची फिल्म येते काच, बाकी गॉगल वगैरे येत नाही. हे स्टडचं हेल्मेट आहे. ह्या हेल्मेटमध्ये तुम्हाला भेटतं एक अँटी फॉग आपण यूज करतो पावसाळ्यामध्ये. जे फॉग येतं या काचेवरती ते इथे फॉग येणार नाही. हा एक ॲडिशनल फीचर आहे. आणि थर्ड थिंग की याच्यामध्ये एक गॉगल येतो आणि हे 3300पर्यंत होतं. त्याच्यानंतर ॲक्झॉर ब्रँडकडे थोडं ब्रँड वाईज आपण जर इम्प्रूव्ह केलं, बघितलं की तुम्हाला एक चांगला ब्रँड पाहिजे तर ॲक्च्युली साईज प्रत्येकामध्ये सगळ्या साईज भेटतात, XS पासून तर XXL पर्यंत. आणि याच्यामध्ये ब्लूटूथ कॉम्पॅटिबल आहे. हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला इयरफोन्स वगैरे ते स्पीकर वगैरे लावू शकता तुम्ही, इंटरकॉम वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर याच्यात पण याच्यासारखीच अँटी फॉग आहे, गॉगल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपण ॲडिशनल फक्त याच्यात इयरफोन्स लावू शकतो. आणि हे LS2 हा एक चांगला आणि खूप सुपेरियर ब्रँड आहे. हा युरोपियन स्टँडर्डवाला ब्रँड आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल काय येतं की जेव्हा तुमचं इन केस ॲक्सिडेंट झाला तुम्हाला हे चिक पॅड डायरेक्टली आपण असे पुल करून काढू शकतो. तर याच्यामध्ये हे सगळे फीचर्स येतात. आणि हा एक ॲडिशनल फीचर आहे. याच्यामध्ये ॲडिशनल फीचर असं आहे की याच्यात तुम्ही हेडफोन्स वगैरे लावू शकतात. याच्यामध्ये याच्यापेक्षा ॲडिशनल फीचर असं आहे की तुम्ही गॉगल हे लावू शकता. आणि हे एकदम बेसिक आहे. तर असं बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या टाईपचे हेल्मेट्स आहे. तर मग आता तुम्ही इझिली डिसाईड करू शकता तुम्हाला कोणतं हेल्मेट पाहिजे. आणि तुम्हाला अजून कोणत्या हेल्मेटबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला यूट्यूबमध्ये कमेंट ड्रॉप करा, मी तुम्हाला नक्कीच एक्सप्लेन करेल. हे कोणतं आहे ॲक्झॉरचं? हंटर ब्लॅक. हे पण भारी. त्याला पाठीमध्ये स्पॉइलर पण लागेल तुम्हाला. हे तुझ्या बॉडीला सूट होते परफेक्ट. खूपच मोठं दिसतं ते. हां, कम्फर्टेबल वाटतंय का मानेला वगैरे असं एकदम? LS2 कसं कॉम्पॅक्ट शेल आहे LS2चा.
तुला बेस्ट सांगू हेल्मेट टेस्ट करायला तू पायऱ्यांवरून खाली जाईल म्हणजे तुला सिम्पल पायऱ्यांवरून आहे ना असं खाली जाईल तुला डायरेक्ट असं एक अंदाज येईल की कसं फील होतं हेल्मेट घातलं कम्फर्टेबल आहे की नाही आहे. थोडं फिरून बघ असं जरा. कसं वाटतं मला तर हे भारी वाटतं जास्त. सिंगल ऐकणार आहे तो. तुझ्या गाडीला हा कलर याच्यात कलर आहे का हा वाला. हा पण चांगला आहे हां ब्लॅक. हां हे पण बघ. फायनली आम्ही अशा डिसिजनवरती आलो आहे. हे खूप जास्त आवडण्यात आलं आहे आम्हाला का कारण कलर पण दोन्हीमध्ये कम्पॅरिझन स्पेसिफिकेशन याचा जो समोरचा व्ह्यू आहे हां. त्याचा व्ह्यू जास्त आहे. याच्यामध्ये याच्यापेक्षा व्हेंटिलेशन जास्त आहे. व्हेंटिलेशन रेटिंग कोणती आहे ISA.EC तिन्ही पण आहे आणि त्याला त्याला पण याचा समोरचा व्ह्यू जास्त आहे. ह्याचे पार्ट्स पण सस्ते भेटतात. कितीपर्यंत जाईल? 5,900चा सरला विचारला हा 5,900 आणि हा 4,900चा 1,000चा फरक आहे ना. कलर वाईज बेस्ट आहे का. 5,900 आत्ता अशी एक हेल्मेट आम्हाला चॉईस झालेलं आहे आणि आता बघू आपण कोणतं हेल्मेट आपण घेतो तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला अजून काही ॲडिशनल गोष्टी बघायच्या असेल जसं की आपलं रायडिंगचं जॅकेट रायडिंगचे पॅन्ट रायडिंगचे ग्लोव्ज बलक लावायच्या टाईप्स त्याच्यानंतर भरपूर गोष्टी ज्या बॅग्स आहे सॅडल बॅग्स वगैरे तुम्हाला अशा काही गोष्टींच्या जर माझ्याकडून तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मी तुम्हाला शेअर करतो. तुम्ही एकदा लाईकचं बटन दाबा आणि मला कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर. आता आम्ही फायनल जे हेल्मेट होतं आहे ते तुम्हाला सांगतो मी आणि मग बाकी तुम्ही फक्त लाईक आणि कमेंट करा. हां आणि घालून तर बघतो खाली कसं बघ दिसेल गाडी. गाडीवर ट्राय करून बघू आता. दे मी पकडतो. इकडं स्टॉक आहे गाईज तुम्हाला जे पाहिजे असेल हेल्मेट ते बघा खूप सारा स्टॉक आहे. आता आपण खाली जाऊ थोडंसं ट्रायल घेऊ हेल्मेटवरची. इकडं खाली कंटिन्यू कस्टमर्स राहतात. हे आमचे एकदम खास माणूस आहे बरं. यांच्याकडे तुम्ही कधी पण या विचारा तुम्हाला एकदम फुल हेल्प करतील. हे पण फायनली आता आपण हे ऑनलाईन कसं भेटतं 5,500च्या अराऊंड. त्याच्यानंतर हे SMKचं आहे. आता याचं हेल्मेटचं डिटेल्स मी तुम्हाला पूर्णवरती एक्सप्लेन केलं आहे. तर आता हे याची प्राईस 5,900 आहे आणि आपल्याला एकदम 5,500पर्यंत भेटलेलं आहे आणि मस्त आहे एकदम. विवेक पण खुश आहे दादा पण खुश आहे त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही नक्की या. थँक्यू. आणि अविनाश दादाला पण आपण यासाठी थँक्यू म्हणू. असंच विवेकमुळे आपण आलो आहे. आता आम्ही आमचं हेल्मेट घेतो तुम्ही तुमचं काम करा. बाय.